शरद पवारांनी जो गौप्यस्फोट केलेला आहे की विधानसभा निवडणुकीच्या आधी 1-2 माणसं मला भेटली होती आणि 160 जागांमध्ये फेरफार करून तुम्हाला निवडून देऊ अशा पद्धतीचा त्यांनी एक वेगळा गॅरंटी दिली होती. पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाही आहे की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली. इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना. कारण पवारसाहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी EVM-बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते. किंबहुना पवारसाहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की EVM-ला दोष देणं हे अयोग्य आहे. आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय. स्थानिक स्वराज्य